तारीख 11 डिसेंबर 2024. आतापर्यंत संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं असतं, त्यांचा मर्डर झालेला असतो. त्यानंतर 10 तारीख उजाडते, 10 तारखेला सप्लिमेंटरी जॉब होतो, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला असतो. साधारण हा मर्डर किती ब्रुटली झालाय या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या असतात. आणि त्यानंतर 11 तारीख उजाडते, ज्या दिवशी या खुनाचा संबंध कसा खंडणीशी या संदर्भातली पहिली एफ आय आर दाखल होते, ज्या एफ आय आर मध्ये नाव येतं वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले याचं. 3 नावं 11 तारखेच्या एफ आय आर मध्ये येतात. आणि ज्यावेळी आज चार्जशीट दाखल होते त्यावेळी चार्जशीट मध्ये खुनाचाच संबंध हा कसा खंडणी बेसवरती झालेला आहे या सगळ्याचे तपशील समोर येतात. पण व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला ही माहिती सांगणं महत्त्वाचं यासाठी आहे कारण 11 तारखेला या संपूर्ण प्रकरणामध्ये जी एफ आय आर दाखल झाली त्या एफ आय आरच्या कलमांमध्ये 2 महत्त्वाची कलमं होती. एफ आय आरची कॉपी आत्ता माझ्याकडे आहे. आणि त्यानंतर चार्जशीटमध्ये ती 2 कलमं आज का नाही आहेत, CIDने ही 2 कलमं नक्की कोणत्या बेसिसवरती गाळली आणि एफ आय आर मध्ये BNS 308 म्हणजेच एक्स्टॉर्शन खंडणीचं हे जे काय सगळं प्रकरण आहे या प्रकरणामधली 308/2 आणि 308/5 अत्यंत 2 महत्त्वाची कलमं ही चार्जशीटमध्ये मात्र त्याचा उल्लेख नसतो. तो नक्की का नाहीये, तपासाच्या दरम्यान कोणते असे एव्हिडन्सेस आहेत जे सापडलेले नाहीयेत किंवा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी ऑन पेपर प्रूव्ह होत नाहीयेत. आणि वाल्मिकच्या विरोधातलं अत्यंत महत्त्वाचं 308/5 ज्यामध्ये किमान 10 वर्षांची या सगळ्या प्रकरणामध्ये शिक्षा आहे, हे कलम दोषारोप पत्रात का नाहीये, सगळ्याची उत्तरं या व्हिडिओतून समजून घ्यायची आहेत. नमस्कार, मी ओमकार आणि तुमच्या सगळ्यांचं मुंबई तकमध्ये स्वागत. सुरुवात करूयात 11 तारखेच्या एफ आय आर पासून. जसं मी सुरुवातीला सांगितलं की एक्स्टॉर्शनच्या प्रकरणामध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल होते. एफ आय आर मध्ये कलम आहेत 308 हा संपूर्ण BNS ऍक्ट, त्याच्या अंतर्गत काय आहे 2, 3, 4 आणि 5 अशी कलमं दाखल झालेली आहेत. आता चार्जशीट मध्ये त्या कलमांचा उल्लेख नाही. कलम कोणत्या बेसिसवरती आहेत याचे तक्रारदार आहेत सुनील केंदू शिंदे, जे सुपरवायझर होते, जे तिथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून जिथे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करायचे. त्यांनी या सगळ्या प्रकरणात फिर्याद दिली आहे. आणि दुसरं या सगळ्या प्रकरणात नाव आहे शिवाजी थोपटे, ज्यांच्याकडे लँड ॲक्विजिशन म्हणजेच जमीन अधिग्रहणासाठी आवादा कंपनीने त्यांना अपॉइंट केलेलं होतं. या एफ आय आर मध्ये म्हटलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या 1.5 मिनिटात सांगतो. आणि त्यानंतर कलम नक्की काय सांगतायत, मग त्यातली कोणती कलम या सगळ्या फायनल आरोपपत्रामध्ये नाही आहेत, सगळं बघू आपण. दिनांक 29/11/2024 म्हणजेच 29 नोव्हेंबर 2024 सकाळी 10 वाजता मस्साजोग इथल्या आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात सुनील केंदू शिंदे स्वतः उपस्थित होते. त्यावेळी त्यांना विष्णू चाटेचा फोन आला आणि त्यांनी असं सांगितलं की तुमच्यासोबत वाल्मिक अण्णा बोलणार आहेत, हे सगळं काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितलेलं आहे त्याच परिस्थितीत, सुदर्शन घुलेने सांगितलेलं आहे त्याच परिस्थितीत हे काम बंद करा, नाहीतर या सगळ्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केलं तर याद राखा, असं म्हणून प्रकल्पाचं काम बंद करण्याबाबत धमकी दिली. सुनील केंदू शिंदे आणि शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास सुदर्शन घुले राहणार टाकळी हा आमच्या मस्साजोग इथल्या आवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी आला. त्यांनी पुन्हा एकदा काम बंद करा असं सांगितलं आणि यापूर्वी जी मागणी केली आहे त्याची पूर्तता करा. त्यामुळे केजमध्ये सुरू असलेल्या इतर ठिकाणचं सुद्धा आवादा कंपनीचं काम बंद करा आणि नाहीतर तुमचे हातपाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेल अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक अण्णा कराड यांनी परळीतील कार्यालयामध्ये बोलवून आवादा कंपनीच्या केज तालुक्यातील सर्व काम बंद करा आणि ते काम जर चालू ठेवायचं असेल तर 2 कोटी रुपये द्या असं सांगितलेलं होतं. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईलवरून धमक्यांचे कॉल आले आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काम बंद न केल्यास त्या ठिकाणी जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. शेवटचं वाक्य परत एकदा काय आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास असे कॉल्स आलेले आहेत आणि त्यामध्ये मारहाण करणे व जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. हे वाक्य मी पुन्हा उच्चारलं
त्याचं मूळ कारण असं आहे की FIR मध्ये जी गोष्ट लिहिली आहे ती ही जी माझ्याकडे आता चार्जशीट आहे, या चार्जशीटमध्ये जी सही कलम लागलीत याच्यामध्ये 308 म्हणजे एक्स्टॉर्शन मधलं फक्त 3 आणि 4 सेक्शन या दोनच गोष्टी लावण्यात आलेल्या आहेत. त्यातलं 2 आणि 5 हे नक्की काय सांगतात हे आता आपण समजून घेऊ. आणि त्याचं मूळ कारण असं आहे की ज्यावेळी फिर्यादी हे सांगतायत, FIR मध्ये याचा उल्लेख होतोय की वारंवार धमकी तर दिलीच, पण जीवे मारण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हाला आमच्यावरती प्रेशराईज करण्यात आलं, आम्हाला कॉल झाले. सेक्शन 308 ज्याचा मी उल्लेख केला त्यातले महत्त्वाचे सेक्शन्स आपण काय समजून घेऊ जे या सगळ्या प्रकरणात लागलेत. आणि मग तुम्हाला कळेल की वाल्मिक कराडच्या विरोधातलं इतकं महत्त्वाचं सेक्शन हे नक्की त्या CIDने संपूर्ण तपास करताना का गळलं असेल. आणि आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू. 3081 ते काय सांगतंय, ते असं म्हणतंय की इंटेन्शनल क्रिएशन ऑफ फिअर म्हणजे एक्स्टॉर्शन बिगिन्स विथ द डेलिबरेट इंटेन्शन टू क्रिएट फिअर इन अनदर पर्सन. द फिअर कुड बी फिजिकल हार्म, इमोशनल डिस्ट्रेस और अ फायनान्शियल लॉस. म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला तुम्ही भीती त्याच्या मनामध्ये निर्माण करणं, त्याला हार्मफुल म्हणजे फिजिकली हार्म करणं, मारणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे फिजिकल हार्म्स करणं, इमोशनल डिस्ट्रेस त्या व्यक्तीचा होईल की त्यावरती व्यक्ती दडपण येईल, तो भावनिक होईल आणि त्या व्यक्तीवरती प्रेशर बिल्टअप होईल असं कोणतरी ऍक्ट करणं. आणि फायनान्शियल लॉस त्याच्या सगळ्यामध्ये की आर्थिक बाबींवरती तुम्ही त्याच्यावरती खंडणी मागणं, एक्स्टॉर्शन हे सेक्शन 1 झालं. या सगळ्या प्रकरणामध्ये 308 हे लावलेलं आहे, पण त्यातले हे तुम्हाला सेक्शन सांगतोय. आणि मग ते गाळले कोणते ते आपण समजून घेऊ. 2 नंबरचं गाळलेलं यातलं कोणतं आहे, डिसऑनेस्ट इंड्युसमेंट. त्याचा अर्थ काय आहे की द essence of extortion lies in a dishonesty. The offender uses threat or intimidation to compel the victim to act against their will. थोडक्यात उदाहरण काय, समजा आवादा कंपनीने काही काळाबेरं करून तिथे जर ते स्वतःचा प्लांट एस्टॅब्लिश केलेला असेल, तर या सगळ्या प्रकरणातली त्यांनी जर काही काळाबेरं केलंय, त्यांनी कुठली इलिगल ऍक्टिव्हिटी करून जर तो प्लांट तिथे उभा केला असेल आणि त्या इलिगल ऍक्टिव्हिटीची माहिती जर या वाल्मिक कराड, या सुदर्शन गुले आणि विष्णू चाटे जे खंडणीच्या प्रकरणात आहेत यांना माहिती असेल, तर त्या बेसिसवरती त्यांनी जर आवादा कंपनीला ब्लॅकमेल केला असेल की तुम्ही असं असं काळाबेरं केलंय, तुम्ही आम्हाला 2 कोटी रुपये द्या नाही तर आम्ही तुमचा भांडाफोड करू, तर सेक्शन 2 हे त्यामध्ये आहे. ते सेक्शन 2 चार्जशीट मधून हटवण्यात आलं. असं कोणतीही गोष्ट नाहीये, तपासामध्ये ह्या गोष्टी निष्पन्न होत नाहीत. थोडक्यात CIDचं या सगळ्या प्रकरणात असं म्हणणं आहे. एक्स्टॉर्शनच्या प्रकरणात सेक्शन नंबर 3 डिफरंट फॉर्म्स ऑफ थ्रेट म्हणजे काय, एक्स्टॉर्शन कॅन बी इन्व्हॉल्व व्हेरियस टाइप्स ऑफ थ्रेट इन्क्लुडिंग फिजिकल हार्म, डिफमेशन, रॉंगफुल कन्फाइनमेंट और इवन अक्युजेशन्स ऑफ सिरियस क्राईम. समजा वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये तुम्ही एखाद्याला थ्रेट द्यायचा प्रयत्न केला, फिजिकल हार्म असेल किंवा डिफमेशन, मानहानी तुमची करण्याची तुम्हाला दिलं असेल की तुम्ही मला एवढे एवढे पैसे द्या, तुमची मानहानी करतो किंवा तुम्हाला मारतो, आणखी कोणतरी फिजिकल त्याच्यामध्ये तुम्हाला हार्म करतो, असे वेगवेगळे फॉर्म्स असतात की ज्यामधून खंडणी उकळण्यात येते. त्या फॉर्म्स मधला कोणताही जो गोष्ट असेल तर 308 मधलं 3 हे जे मी तुम्हाला आता वाचून दाखवलं, डिफरंट फॉर्म्स ऑफ थ्रेट, हे तिथे अप्लाय होतं. हे सेक्शन या सगळ्या प्रकरणात ठेवलेलं आहे. त्यानंतर सेक्शन नंबर 4 यातलं काय आहे, ते म्हणतं की यूज ऑफ मॉडर्न कम्युनिकेशन फॉर एक्स्टॉर्शन. थोडक्यात नवीन कोणते तुम्ही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील किंवा सोशल मीडियावर एखाद्याला तुम्ही कोणाला तरी धमकी दिली आणि त्याला म्हटलं की एवढे एवढे पैसे दे नाहीतर तुझ्या विरुद्ध कोणतेही फिजिकल हार्म असेल, डिफमेशन अशा कोणतेही करेल, तर मॉडर्न कम्युनिकेशन फॉर एक्स्टॉर्शन ज्यावेळी तुम्ही वापरता ते पण सेक्शन 308 जे एक्स्टॉर्शनचे आहे, हे सगळे BNS भारतीय न्याय संहिता मी तुम्हाला सांगतोय, तर त्यातलंच हे सेक्शन आहे. त्यातलं 308 मधलं 4 हे तुम्हाला सांगतं की इन टुडेज डिजिटल एज extortion can also occur through electronic devices like phones or emails, sending a message that threatens harm or unless money is transferred is considered as an extortion. The law takes such threats seriously, emphasizing that mode of a communication does not reduce the severity of a crime. तुम्ही थेट कोणाला तरी जाऊन धमकवलं आणि खंडणी मागितली इथपर्यंत ठीक आहे, दॅट इज अ ट्रेडिशनल वे ऑफ एक्स्टॉर्शन. व्हॉट इज मॉडर्न वे ऑफ एक्स्टॉर्शन? आय कॉल समवन then I expect money. So हे सुद्धा emphasizing that mode of communication does not reduce severity of the crime. म्हणजे काय, तुम्ही कोणत्या मार्गाने खंडणी मागितली, त्याच्यामध्ये कोणते कम्युनिकेशन डिव्हाइसेस तुम्ही युटिलाइज केलेत का, यामुळे तुम्ही खंडणी मागण्याची जी इंटेन्सिटी आहे आणि त्या गुन्ह्याची तीव्रता कमी किंवा त्याची सिव्हिरिटी जी आहे
ती कमी होत नाही. वाल्मिक कराडने एकदा ऑफिसमध्ये बोलवून तर खंडणी मागितलीच आहे, 2 कोटींची मागणी केली, ज्या मी FIR मध्ये तुम्हाला आता सांगितलं. पण नंतर सुनील केंदू शिंदे यांना फोन झालेला आहे विष्णू चाटेच्या फोनवरून, जो विष्णू चाटेचा फोन सापडलेलाच नाहीये, जो डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्सेस मध्ये आहे, की त्याने या सगळ्यामध्ये फोन कसाचा गहाळ झाला किंवा तो त्याने डिस्प्लेस करून टाकला सगळा फोन, किंवा त्याने तो पुरावा नष्ट केला त्या फोनचा, ज्या फोनवर कॉन्व्हर्सेशन झालंय. पण फोनवरून कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे याचा 308 BNS मधला चौथं जे कलम आहे ते, त्याने कोणतीही गुन्ह्याच्या तीव्रतेमध्ये फरक पडत नाही, गुन्ह्याची तीव्रता तीच राहते. हे कलम मात्र अजून या संपूर्ण प्रकरणामध्ये FIR मध्ये जसं होतं तसंच ते चार्जशीट मध्ये सुद्धा पुढे कॅरी ऑन झालेलं आहे. त्यामुळे वाल्मिकने फोनवर जी खंडणी मागितली त्यातलं सेक्शन कोणतं लावलेलं आहे, आणि फोनवरून खंडणी मागण्यासाठी ज्याला आपण मॉडर्न वेज ऑफ कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस म्हणतो, ज्या डिव्हाइसेसचा CDR असेल, त्यातले कॉन्व्हर्सेशनल कॉल्स असतील, ते संपूर्ण ऑडिओ तुमचं संभाषण हे या सगळ्या फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. फॉरेन्सिक लॅबला पाठवल्यानंतर दोघांचे आवाज तेच आहेत का याची पडताळणी झाली. ते आवाज फायनल झाल्यानंतर त्याचे पेनड्राईव्ह पोलिसांनी कलेक्ट केले, आणि तो सगळा डाटा जो मी काल तुम्हाला चार्जशीट मध्ये वाचून दाखवला होता, की नक्की कोणकोणते कॉल्स त्यामध्ये आहेत, ते कोणत्या दरम्यान आहेत, आणि त्यावरती खंडणी मागणं हे त्या खुनामध्ये कसा बेस होता या सगळ्याचा, त्याचे डिटेल्स हे सगळे गेलेले आहेत. त्यामुळे सेक्शन 308 BNS मधलं 4 हे लागतं. आता येऊ आपण मूळ बातमीकडे. हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं मूळ कारणच हे होतं की चार्जशीट वाचल्यानंतर साधारण 2 गोष्टी कळल्या. एक गोष्ट अशी कळली की सुरुवातीला FIR मध्ये जी लावलेली कलमं आहेत त्यातली काही कलमं हटवण्यात आली. त्याचे बेसिस साधारण एजन्सीजचे काय असतात की आम्हाला तपासात हे काही आढळून नाही आलं, याच बेसिसवरती पुढे जातं. त्या 2 गोष्टीमध्ये काय आहे, त्यातले एक म्हणजे कलम काढणं, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्या वेळात मी त्याच्यावर तुम्हाला आणखी एक व्हिडिओ देईल की सिद्धार्थ उर्फ भावड्या सोनवणे या सगळ्यामधून नक्की कसा काय सुटला. कारण फायनल चार्जशीटमध्ये त्याचं नाव नाहीये. अर्थात सुरुवातीला त्याचं कोणत्या FIR मध्ये पण थेट नाव दिसत नाही, पण सुदर्शन गुलेंड सांगे ज्या दिवशी सापडले त्या दिवशी या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी एक आरोपी आणला होता, त्याचं नाव होतं भावड्या. त्याच्यावरती मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ करू आणि आपण समजून घेऊ की त्याला नक्की या सगळ्यातून का आणि कशा पद्धतीने वगळलं ते समजून घेऊ. पण या 2 गोष्टींची उत्तरं मात्र तपास यंत्रणा साधारण हेच देतात की आम्हाला याबद्दल कोणतेच एव्हिडन्सेस सापडले नाहीयेत. आता शेवटच्या व्हिडिओच्या टप्प्याकडे, BNS सेक्शन 308/5 ते सेक्शन तुम्हाला FIR कॉपीमध्ये दिसेल, पण ज्यावेळी चार्जशीट दाखल झाली त्यावेळी चार्जशीट मध्ये त्या सेक्शनचा उल्लेख टाळण्यात आलेला आहे. चार्जशीट म्हणून ते सेक्शन हटवण्यात आलंय. ते सेक्शन काय सांगतं, द पनिशमेंट फॉर एक्स्टॉर्शन व्हॅरीज डिपेंडिंग ऑन टाइप ऑफ अ थ्रेट. सिंपल एक्स्टॉर्शन मे रिझल्ट इन इम्प्रिझनमेंट फॉर अप टू 7 years or a fine, while threats involve death and the grievous harm or false accusations can be lead to imprisonment up to 10 years. The law ensures that the severity of the punishment matches the seriousness of the crime. याचा अर्थ काय आहे की फक्त खंडणी मागणं, वेगवेगळ्या पद्धतीने थ्रेट देणं, याला शिक्षा 7 वर्षापर्यंत आहे आणि फाईन जो काय असेल तो लागेल. पण सेक्शन 5 डिसाइड करतं की पनिशमेंट ऑन द सिव्हिरिटी, त्या गुन्ह्याची तीव्रता किती आहे, सिव्हिअर किती तो गुन्हा आहे, याच्यावरती बेस्ड हे पनिशमेंट आहे. आणि हे जर सेक्शन त्यात लागलं असतं तर वाल्मिक कराडला 10 वर्षापर्यंत एक्स्टॉर्शन मधली शिक्षा होतीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी हे सगळं कटकारस्थान आहे, हे सगळ्यांनी एकत्रित येऊन केलेला गुन्हा आहे, संघटित गुन्हेगारीच्या बेसिसवरती ते सगळी टोळी चालवली जात होती, हेच एकत्र यायचे, हेच डिसाईड करायचे, हे खंडणी उकळायचे. आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात मकोका एक्झिक्यूट करण्यात आला. वाल्मिकला त्या प्रकरणात नंतर घेण्यात आलं. आधी तो फक्त एक्स्टॉर्शन मध्ये होता, नंतर त्याला अपहरण मर्डराच्या प्रकरणात या बेसिसवरती घेतलंय की वाल्मिकचे आणि ह्या सगळ्यांचे फोन झालेत. एक्स्टॉर्शन हेच या मर्डरचं रिझन आहे. आता असं असताना सुद्धा फायनल चार्जशीट मधून हे कलम रिफ्लेक्टच होत नाहीये, जे सुरुवातीला या सगळ्या FIR मध्ये तुम्हाला दिसून येतं. त्यांनी काय म्हटलेलं आहे की जर 308/5 लागलं तर त्यामध्ये शिक्षा 10 वर्षापर्यंत जाते. आणि यामध्ये सरळ उल्लेख केलाय की सिंपल एक्स्टॉर्शन मे रिझल्ट इन इम्प्रिझनमेंट अप टू 7 years. जर नॉर्मल एक्स्टॉर्शन असेल तर 7 वर्षापर्यंत आहे. पण ज्यावेळी एक्स्टॉर्शन मध्ये ग्रीवियस हार्म म्हणजे अगदी तुम्हाला जीव जाईपर्यंत किंवा एकदम सिरियस तुम्हाला हार्म करण्यात येतं, त्यानंतर
थ्रेट्स इन्व्हॉल्विंग डेथ, मरणाची, मृत्यूची आणि मारून टाकण्याची धमकी ज्यावेळी देण्यात येते त्यावेळी मात्र ही शिक्षा 10 वर्ष आणि फाईन पर्यंत जाते. हे सेक्शन कुठे होतं? हे सेक्शन मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला जी FIR कॉपी दाखवली, ज्या FIR कॉपी मध्ये सुनील केंदू शिंदेंनी उल्लेख केला होता, त्या ह्याच्यामध्ये हे सेक्शन 308 पुढे कंसामध्ये 5 हे सेक्शन होतं. हे सेक्शन ज्यावेळी चार्जशीट दाखल होते तेव्हा चार्जशीट मध्ये यातली फक्त 3 आणि 4 ही कलम लागतात. एक्स्टॉर्शन मधलं फायनल जे कलम यातलं आहे, ज्याच्यामध्ये वाल्मिक 10 वर्षापर्यंत आतमध्ये जाण्याची शक्यता होती किंवा तो जाऊ शकला असता, ते मात्र तपास यंत्रणांनी केलेलं नाही. आणि आता परत मी त्या सुरुवातीच्या एका वाक्याकडे येतो, ज्या वाक्यावरती तक्रारदार FIR कॉपीमध्ये हे म्हणतो की वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचं काम बंद न ठेवल्यास मानहार करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. तक्रारदार म्हणतोय की जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत, पण तपास यंत्रणा सुरुवातीला पोलीस त्याच बेसिसवरती ही केस लिहून घेतात, तेच सेक्शन्स लावलेले असतात. तपास ज्यावेळी पूर्ण होतो त्यावेळी मात्र ते सेक्शन्स त्यातून गायब होतात. सुनील केंदू शिंदे ज्यांनी ही तक्रार दिली, त्याआधी शिवाजी थोपटे, ज्या 28 मेचे साधारण सिक्वेन्सेस आहेत, ज्या मे महिन्यात यांचं एकाचं अपहरण झालं, त्याच्यावरती केस दाखल झाली, ते अपहरण पण खंडणीसाठीच झालं. संतोष देशमुखांचा खून झाला, संतोष देशमुखांचा खून खंडणीसाठीच झाला. त्याच्या आधी 6 तारखेला जी मारहाण झाली होती ती मारहाण पण खंडणीवरूनच झाली. त्याच्यावरून तर पुढची 9 तारीख उजाडली, ज्या 9 तारखेला देशमुखांचं अपहरण केलं, कारण 6 तारखेला त्यांनी जर सगळ्या प्रकरणात इंटरव्ह्यू केलेलं होतं. या खंडणी मागण्याच्या प्रक्रियेमध्ये ते अडथळा ठरले, म्हणून अडथळा दूर करण्यात आला. तो कशा पद्धतीने, तर एका ब्रुटल, क्रूर आणि निगृणपणे मारून टाकण्यामध्ये तो अडथळा दूर करण्यात आला. आणि ज्या फोनवर धमकी दिली होती कोट अनकोट की त्याला आडवा करा, अशा पद्धतीने संतोष देशमुखांना आडवं केलं गेलं. त्या प्रकरणात CIDना तपास करताना जीवे मारण्यापर्यंत काही धमकी या सगळ्या प्रकरणात दिलेली आहे असं कुठेच दिसलं नाही. आणि या सगळ्या तपासाच्या चार्जशीट मधून शेवटच्या याच्यामध्ये 2 कलम काढून टाकण्यात आले असं दिसतं. अर्थात चार्जशीटला येणाऱ्या काळात जर आणखी काही पुढे पुरावे सापडले तर सप्लिमेंटरी दाखल करता येईल, पण प्रायमरी तपासात मात्र हे कुठेच दिसत नाही. आणि त्यामुळे वाल्मिक, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले, जे सुदर्शन घुलेने एकत्र येऊन हे सगळं केलं असं सांगितलं जातं, आरोपी क्रमांक 1 मात्र वाल्मिकच राहतो, कारण तो या सगळ्यांच्या म्हणजे त्याच्या बेसिकली आशीर्वादाने आणि त्याच्या जीवावरती हे सगळेजण पुढे सगळे चाललेले होते. पण असं असताना सुद्धा चार्जशीट तुम्हाला जे काय सांगते त्यामध्ये इतकं सिव्हिअर कलमाबद्दल तपास यंत्रणांना कोणतेच पुरावे सापडलेत असं दिसत नाही. कारण ते सापडले असते तर तेच कलम चार्जशीट मध्ये स्टँड करता आलं असतं, जे प्रथमदर्शनी या संपूर्ण प्रकरणात कुठेच दिसत नाही. काय वाटतं तुम्हाला सांगा. आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि इतक्या डिटेल तपशील मी जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय यासाठी तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, मुंबई तक साठी पुण्यामध्ये.